रात्रीच्या 2:30 वाजता त्याने तिचं डोकं कठड्यावरती आदळलं. बलात्कारापेक्षा मर्डरची केस बरी. 1,00,000 रुपये दे, नाहीतर बलात्काराची केस टाकेन. 23 वर्षाची ती आणि 17 वर्षाचा तो सकाळी धावत पळत पोलीस स्टेशनला आला आणि मर्डरची कबुली दिली. त्याने तो मर्डर कशासाठी आणि का केला हे पाहूयात. आब्दीमंडी म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये दीपाली नागेश आसावरी राहायची. तिचं लग्न होऊन बरेच दिवस झाले होते. तिला 2 वर्षाची लहान मुलगी सुद्धा होती. पण तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नसल्यामुळे ती नवऱ्याला आणि तिच्या मुलीला सोडून ती आजीकडे आब्दीमंडीमध्ये राहायची. ती आब्दीमंडीमधून मामाच्या गावाला वैजापूरला काही कामासाठी गेली होती. तिथे तिची ओळख सुनील सुरेश खंडागळे 11वीत शिकत असणाऱ्या मुलासोबत झाली. ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत झालं. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर हळूहळू अनैतिक संबंधामध्ये झालं. सुनीलला तिच्यावरती खूप प्रेम झालं होतं. तो तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. तो तिच्यावरती खूपच प्रेम करू लागला होता. तो तिला भेटण्यासाठी आब्दीमंडी येथे वारंवार जायचा. सुनील दीपालीला सतत म्हणायचा, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. 23 जुलै रोजी दीपाली तिच्या बहिणीकडे गेली होती. तिथून तिने सुनीलला कॉल केला व त्याला ही खबर सांगितली. सुनीलचं गाव तिथून जवळच होतं. सुनील आणि दीपालीने भेटण्याचं ठरवलं आणि ते फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत होते. 24 जुलै रोजी सकाळी सकाळी दोघेजण फिरण्यासाठी निघाले. ते अजंठा वेरूळ लेणी दौलताबाद पूर्ण दिवसभर फिरले व संध्याकाळी सुनील दीपालीला सोडण्यासाठी आब्दीमंडई या गावाकडे निघाला. रात्रीच्या 10 वाजता ते आब्दीमंडईकडे निघाले असताना दौलताबादच्या घाटामध्ये ते थोडा वेळ थांबले. तिथे ते खूप वेळ गप्पा मारत बसले. त्यानंतर त्यांनी सोबत फोटो सुद्धा काढले. गप्पा मारत मारत रात्रीचे 2:30 वाजले. ते कसे वाजले त्यांना कळालंच नाही. 2:30 वाजता त्यांचा वाद चालू झाला. तो वाद शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला. वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं. दीपाली सुनीलला बोलत होती, 1,00,000 रुपये दे, नाहीतर तुझ्यावरती बलात्काराची केस टाकेन. आजपर्यंत हे एकमेकांवरती प्रेम करत होते आणि दीपालीनं मध्येच असं काहीतरी बोलली. त्याने सुनीलचं डोकं सुन्न झालं. दीपाली काय ऐकायला तयार नव्हती. दीपाली वारंवार त्याला हीच धमकी देत होती. या धमकीला कंटाळून सुनीलने टोकाचा निर्णय घेतला आणि दीपालीचं मुंडकं घाटाच्या असणाऱ्या कठड्यावरती आदळलं. यामध्ये दीपाली हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ती बॉडी त्याने दौलताबादच्या घाटामध्ये फेकून दिली. तो रात्रीच घरी निघून आला आणि सकाळी उठल्यानंतर शिरूर बदलापूर या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मर्डरची कबुली सुद्धा दिली. तेव्हा त्याने बलात्काराच्या गुन्ह्यापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडेल असं पोलिसांना सांगितले. तसेच या मर्डरच्या मागे आणखीन दुसरा कोणता अँगल आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.